प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात 13 रस्ते आणि नागपूर विभागातील पंतप्रधान योजनेअंतर्गत सर्वात मोठ्या पुलाचं काम पूर्णत्वास आलं। या पुलासाठी तब्बल 6,20,00,000 रुपये इतका खर्च आलाय। या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पालकमंत्री राजकुमार बडोले यांना काल बोलावण्यात आलं होतं। मात्र यावेळी त्या विभागातील इतर कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं पालकमंत्री थोडे नाराज झाले। त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। भंडाऱ्यात पाण्याच्या वादावरून चक्क शेजारच्या घरावरती गोळीबार केल्याची घटना घडली आहे। आरोपी इम्रानचा शेजारच्या झाकीरशी पाण्याच्या पाईपलाईनवरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने थेट शेजारच्या घरावरती गोळीबार केला आणि त्याच्या घरात घुसून सामानाची नासधूसही केली। पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे। मुंबईहून कोकणात निघालेल्या एका खासगी बसला चिपळूणजवळ अपघात झालाय। यामध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी 3 जणांचा मृत्यू झालाय। दर्शन टुकरुळ, स्वप्नाली शिर्के आणि उमेश सोनवणे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत। तर अपघातात 29 प्रवासी जखमी झालेत। प्रवाशांनी गाडी हळू चालवण्याची विनंती करूनही चालकांनी ती जुमानली नाही। त्यामुळे शेवटी गाडीला दुर्दैवी अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। मुक्ताईनगरच्या जंगल परिसरात एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। बोदवड जंगल परिसरातल्या हिंगणा गावाजवळ तपासणी करत असताना पोलिसांना एका झोपडीत जादू टोण्याचं साहित्य, तलवार, माकडाची कवटी असं बरंच काही सापडलं। यासंबंधी सराईत गुन्हेगार आदेश बाबा उर्फ आदेश भिवसनला अटक केली गेली आहे। त्याच्याकडून 5.5 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या वतीनं शेतकरी संवाद अभियानाचं आयोजन करण्यात येतं। याच कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील 5 गावांमध्ये शिवार फेरी काढत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकरी कर्जमाफीबद्दल राज्यातलं सरकार अभ्यास करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याबाबत विचार करायला हवा, कारण राज्य सरकार प्रयत्न करतंय असंही त्यांनी सांगितलं। विदर्भातलं वाढतं तापमान वन्य प्राण्यांच्या जीवावरती बेतताना दिसतंय। जंगलातल्या अपुऱ्या पाणी साठ्यामुळे आणि उष्माघातामुळे चंद्रपुरातल्या चिचपल्ली जंगलातल्या वाघिणीचा मृत्यू झालाय। जंगलातल्या नाल्यात वाघिणीचा मृतदेह सापडला। दरम्यान वाघिणीच्या मृत्यूची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली। प्राण्यांना जंगलात पुरेसं पाणी मिळेल अशी सोय वन खात्याकडून का करण्यात येत नाही, असा सवाल प्राणीप्रेमींनी उपस्थित केलाय। भाजप सरकारला 3 वर्ष पूर्ण होऊन सरकारनं अच्छेदिनचं दाखवलेलं गाजर फोल ठरल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। त्यामुळे भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसनं सांगलीत गाजर वाटप आंदोलन केलंय। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या अच्छेदिनची 3री पुण्यतिथी देखील साजरी केली। तसंच कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे तर समजलं, पण आता जनतारूपी बाहुबलीला कोण मारतंय ते पहा, असा टोमणा देखील भाजपला पत्रकातून मारण्यात आलाय। मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 9 ट्रॅक्टर पकडण्यात महसूल विभागाला यश आलंय। संगमनेर तालुक्यातील मांडवे परिसरामध्ये मुळा नदीतून बेसुमार अशी वाळू तस्करी होत असते। ही तस्करी रोखण्यासाठी संगमनेर महसूल विभागानं मोहीम हाती घेतली आहे। यात साकूर मांडवे गावच्या परिसरात नदीतून वाळू वाहतूक करणारे 9 ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकानं पकडले। दरम्यान या पथकाला बघून वाळू तस्करांनी वाहनं सोडून पोबारा केला। एकंदरीत 40 लाखांचा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय। अवैध वाळू तस्करी करणाऱ्या 6 ट्रक्सवरती अमरावतीमध्ये देखील जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांनी ही धडक कारवाई केली। नागपूर भंडारा जिल्ह्यातील कन्हान नदीच्या वाळूची संपूर्ण विदर्भात मागणी आहे। या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते। त्याच पार्श्वभूमीवरती नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने येत असलेले 6 ट्रक तिवसा पोलिसांनी पकडले। धुळ्यात मतदानाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा देण्याची आणि कामगार कराराऐवजी वेतन आयोगानुसार वेतन मिळावं अशा 2 प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। या 2 मुख्य मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात आज आणि उद्या मतदान प्रक्रिया राबवली जातेय। राज्यातील 1,15,000 एसटी कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी झालेत। मे महिन्याच्या अखेरीस या मतदानाची मोजणी होणार आहे।